नमस्कार मित्रांनो, आज बोनिवलीचं मैदान आहे आणि बोनिवलीच्या मैदानामध्ये कोणकोणते बैल आले तर आपण थोडक्यात बघूया. कारण मैदान खूप मोठं आहे आजचं आणि आजच्या मैदानामध्ये भरपूर सारे नामांकित जोड्या पलताना दिसणार आहेत. जसं आता काही जोड्या गेल्यात पळायला, वजीर गेल्या, आता त्याच्यानंतर बादल निघला आहे, साईचा सुंदरी आहे, भरपूर सारे बैलांच्या गाड्यात जमल्यात आणि ती पळायला गेल्यात. आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही, आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पलताना दिसेल आपला स्वर्गीय किशोरानंद पाटील यांचा रामाशेठ आजच्या मैदानावर दाखल झालेला आहे बोनिवलीच्या. आणि भरपूर दिवस बैल हा नाशिकला होता. तिकडं मला वाटतं एक पवन, छोटा पवन म्हणून एक घोडा पळतोय. त्या घोड्यामध्ये पळूनच्या स्कूटीचा मान पण मिळवला, त्यांनी 1 नंबरचा मान मिळवला आहे आणि आज बोनिवलीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. बऱ्याचशाच लढती आपल्याला पाहायला मिळतील आणि मथुर फॅनसाठी एक नक्की चांगली व आनंदाची बातमी तुम्ही काल बघितली असेल की तुमची इच्छा होती की राहुलदादांनी नवीन खरेदी करावा आणि ती झाले देखील. लवकरच आपल्याला घरचा साथ दोन्ही पलताना दिसतील. या साईडला मथुर आणि एलियन, तर त्या साईडला सर्जा आणि कॉकटेल. बघा, मुंबईला एक खूप मोठा आता गाडा मालक आहे, पण त्यांच्या आज दोन्ही घरचे साथ सुद्धा पलताना दिसतील, दोन्ही साईडनं पलताना दिसतील. तर मथुर फॅनसाठी ही होती आनंदाची बातमी. सर्वांनी व्हिडिओला लाईक करून शेअर करा, कमेंट करा आणि आजच्या मैदानासाठी आपण बघूया कोणकोणती बैलं आल्यात आणि कोणकोणत्या लढती आल्यात. चला मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता सुंदर असं वासरू आहे, खूप छान पळतोय. मुंबई बिंजोरला आपली ओळख करायची सुरुवात केली आहे त्यांनी. मोठ्या मोठ्या लढती या वासराच्या बॅनरवर जमतात आणि नक्कीच चांगला असा पळतोय. तर आपले सर्वांचे लाडके टीम डॅडी ग्रुप कांबलपाडा आणि अमोल शेठ पाटील आणि वासराचं सोनार पाडाकरांचा वासरू आहे रागील. आता या सीझनला मला वाटतं खूप जास्त त्याचं नाव पण होत चाललं आहे आणि चांगल्या चांगल्या पायऱ्यामध्ये पण आपल्याला पळताना दिसतंय. आता तो वासरू होता, मला वाटतं आता काही दात लावलाय, दुसरा होतोय, दुसऱ्याच्या याच्यामध्ये आलाय तो. आणि आज बोनिवलीच्या मैदानामध्ये तो सज्ज आहे आणि त्याची गाडी पण जमलेली आहे. तर चला, आज पण आपल्याला एक चांगली अशी गाडी पाहायला मिळेल. आणि तुम्ही त्याच्या अंगावरचा हा ओम चित्र बघत असाल ना, ओमचा जो आकडा आहे हा कुठंतरी तुम्हाला आठवण देत असेल की त्यांच्याच दावणीला एक सूर्या बैल खूप छान पळायचा आहे. तो बैल काही झाला नाही, पण तो बैल आता जास्त पळवत नाही, पण त्याचीच आठवण करून हा बैल आहे आणि त्याच्या नावारूपाला हा नाव करतोय. तर चला, आजच्या मैदानासाठी आपण रागीलला शुभेच्छा देऊया. समोर तुम्ही बघू शकता आपल्या सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडामालक डॉक्टर किरण शेठ शेलार वांगणी यांचा अर्जुन हाय गती लावतोय. चांगल्या चांगल्या मैदानामध्ये चांगली चांगली गुलाला सुद्धा घेतोय आणि तो सुद्धा आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसेल. तुम्ही बघू शकता कर्जतकरांची आणबन शान गोविंदा, गोपीनाथ शेठ तुंगे यांचा गोविंदा आजच्या या बोनिवलीच्या मैदानामध्ये सज्ज पळण्यासाठी बसल्या, विश्रांती करतोय. त्या दिवशी मथुरसोबत याची गाडी झाली, सुंदर अशी लढत दिली त्यांनी सुद्धा आतून पळून. तर पळतोय, मस्त नाव करतोय मालकाचा आणि तिथं आता पण बसले, तिथं तुम्ही बघू शकता. त्याचं नाव काय राजा आणि मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता तुम्ही, मोठ्या लक्षाची पैदा आहेत राजा. कार्तिक किरे शेटराव सिंगम बेडाकोट बदलापूर यांच्या दावणीला पळतोय आणि गुलालाचा मानकरी सुद्धा झालेला आहे. सोबत कोण पळाला तुम्हाला दाखवलं, समोर जो बसला आहे हा पण मोठ्या लक्षाची पैदाच आहे, चिक्या. हा सुद्धा त्यांच्याच दावणीला आहे आणि दोघं भाऊ आज सोबत पळालेले आहेत आपल्या वडिलांचं नाव करण्यासाठी. बघा, मोठ्या लक्षाची पैदाच दोघं भाऊ. आणि तिकडे त्या साईडला जलवा सुद्धा आलेला आहे त्यांचा. चिक्क्यासारखाच चेहरा याचा मित्रांनो. बघा, कारुंडेचा चिक्के आणि याचा चेहरा बघा सेम टू सेम आणि नाव पण चिक्के आहे त्याचं. इकडे या साईडला बघू शकता, ज्या बैलांनी मुंबईला थोड्याच टायमामध्ये आपला खूप मोठं नाव केला असा किशोरानंद पाटील, आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक स्वर्गीय किशोरानंद पाटील यांचा रामाशेठ. आणि त्याची गाडी पण जमलेली आहे. आता कोणासोबत गाडी जमली ती आपण बघूया, त्यानंतर समोर कुठली गाडी असेल ती बघू आणि याच्यासोबत कोण पळतो ते पण बघूया. चला.